राज्य सरकारने मराठा आरक्षणाला ओबीसी मधून मिळालेल्या आरक्षणाचा जी.आर. रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ओबीसी समाजाच्या वतीने शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून मराठा समाजाला काढलेला जी.आर. फाडून निषेध करण्यात आला। यावेळी राज्य शासनाचा ओबीसी समाजाच्या वतीने निषेध करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सरकार धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महाराष्ट्र सरकार धिक्कार असो। मताची चोरी करणारे असं करा, 58 लाख कुणबी नोंदणी रद्द करा, रद्द करा। मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। मुर्दाबाद मुर्दाबाद फडणवीस सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद फडणवीस सरकार मुर्दाबाद। जातीय वाव फिरवणाऱ्या सरकारचा संविधान परिषदेचा एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व, छत्रपती शिवाजी महाराजांचा ओबीसी संघटनेचा, ओबीसी संघटनेचा, समता परिषदेचा, समता परिषदेचा, ओबीसी एकजुटीचा, ओबीसी एकजुटीचा एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व। जिल्हा ओबीसी संघटनेचा समता परिषदेचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट महेश गोरे। मी आज महाराष्ट्र शासनाला एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने हा जो काही जी.आर. काढलेला आहे, हा जी.आर. काढताना अखंड महाराष्ट्र आणि अखंड भारतानं पाहिलं की एक उठतो व्यक्ती, मराठा समाजातील एक व्यक्ती उठतो आणि उठून महाराष्ट्र शासनाला दबावाखाली हा जी.आर. काढायला लावतो आणि गादीवरती बसून अंथरून घेऊन पांघरून घेऊन एक न्यायाधीश आपली यंत्रणा, पूर्ण यंत्रणा त्याच्या पायाशी बसून हा जी.आर. 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये पुन्हा करेक्शन करायला लावतो। ग्रामसभेचा जी.आर. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा ग्रामसभेचा कुठला ठराव नाहीये। जर महाराष्ट्र शासनाचा आज आम्ही धिक्कार करण्याचा एकमेव उद्दिष्ट एवढंच आहे की जी.आर. काढत असताना संपूर्ण यंत्रणा जी आहे ती राबवली जाते। महिना 2 महिने 1 वर्ष जी.आर. काढण्यासाठी लागलं जातं, परंतु जरांगे सारखा व्यक्ती आज उठतो, शासनाला वेठीस धरतो, 10 मिनिटांमध्ये हा जी.आर. बदलतो। याचा अर्थ ओबीसी समाजानं समजायचा काय? सरकारला वेठीस धरून हा जी.आर. काढलेला आहे। म्हणून आम्ही सर्व हे जे ओबीसी बांधव आहेत तो हा जी.आर.चा आम्ही जाहीर निषेध करतो। हा जो जी.आर. आहे हा मूळतःच बेकायदेशीर आहे, त्यामुळे तात्काळ महाराष्ट्र शासनाने हा जी.आर. मागे घ्यावा। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओबीसी समाजामध्ये कुठल्याही ओबीसी समाजामध्ये एकूण 374 जाती आहेत आणि आता आणखीन एखादा जात, एखादा प्रवर्ग जर त्याच्यामध्ये समाविष्ट करायचा झाला तर ओबीसी आरक्षणाला हा खूप मोठा धक्का आहे। त्यामुळे आमचं ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु ते ओबीसी मधून नको। ओबीसी मधून जर आरक्षण दिलं तर हा महाराष्ट्र पेटून उठू। आजपर्यंत ओबीसी समाज हा शांत होता, क्या शांत, याचा अर्थ असा नव्हे की ओबीसी समाज सुद्धा आक्रमक होऊ शकतो। केवळ आणि केवळ मुंबई, महाराष्ट्राची राजधानी मुंबईला वेठीस धरून यांनी हा जी.आर. काढला। त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा तात्काळ जी.आर. रद्द करावा एवढीच विनंती आहे। महेश गोरे, समता परिषद जिल्हाध्यक्ष।
आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.